डायरेक्शन. वेक्टर्स क्वांटिटीजला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात आणि स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं. So as you know that these two scalar quantities can be added, subtracted or multiplied or divided by using the laws of normal algebra. And vector quantities have magnitude as well as direction. So these quantities cannot be added by using the laws of normal algebra. We have to use a different laws for their addition, subtraction and multiplication. And this algebra, these laws are called the vector algebra. त्यालाच आपण काय म्हणलेले वेक्टर अल्जेब्रा आहे. आपण म्हणलेले आणि आपण आतापर्यंत तेच डिस्कस केले हाऊ वी कॅन ॲड सबट्रॅक्ट the two vector quantities. We use the different laws for their addition, subtraction. We use the triangle law of vector addition. We use the polygon law of vector addition. We use the parallelogram law of vector addition for their addition and subtraction. Now today we are going to discuss about how we can multiply the two vectors. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करू शकतो. ठीक आहे. Scalar quantities have only magnitude and we can multiply two scalar quantities by using the laws of normal algebra. So first of all we discuss about scalar multiplication. दोन स्केलार क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करू शकतो. स्केलार मल्टिप्लिकेशन. So as we discussed in our previous lecture, scalar quantities have only magnitudes and magnitude is just a number along with a unit. एक नंबर असतो त्याच्यासोबत काय असतं युनिट असतं. तर scalar quantities can be subtracted or multiplied by using the laws of normal algebra. म्हणजे आपण नॉर्मली दोन नंबरची बेरीज वजाबाकी किंवा मल्टिप्लिकेशन गुणाकार आपण जसा करतो तसंच आपण स्केलर क्वांटिटीचा काय करू शकतो मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे. सो टू स्केलर क्वांटिटीज can be multiplied by using laws of normal algebra. Okay. तो दोन स्केलर क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन आपण नॉर्मल अल्जेब्राच्या लॉजने करतो अँड द रिझल्टंट त्यांच्या मल्टिप्लिकेशन पासून मिळणारी जी काय क्वांटिटी असेल ती पण काय असते स्केलर अँड रिझल्टंट विल बी स्केलर अँड रिझल्टंट is scalar. ओके. म्हणजे त्या दोन क्वांटिटीच्या स्केलर क्वांटिटीच्या मल्टिप्लिकेशन पासून आपल्याला जे काही व्हॅल्यू मिळते जी काही क्वांटिटी मिळते ती पण काय असते स्केलर क्वांटिटी असते. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. ओके. नेक्स्ट आपण जे मल्टिप्लिकेशन डिस्कस करणार आहे ते आहे स्केलर वेक्टर मल्टिप्लिकेशन. स्केलर वेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके. तर जेव्हा आपण एका स्केलर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन आपण कशासोबत घेतो दुसऱ्या वेक्टर क्वांटिटी सोबत घेतो तर त्यावेळेस जी मिळणारी क्वांटिटी असते ती वेक्टर असते. एक्झाम्पल्स मोमेंटम. मी कालच सांगितलं होतं मोमेंटम इज व्हॉट इट्स अ प्रोडक्ट ऑफ मास multiplication of mass with velocity vector. So velocity is vector quantity, it is a vector quantity and this is a scalar quantity. Okay. Mass is a scalar quantity, velocity is a vector quantity and momentum is a vector. Momentum is what? Vector. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या स्केलर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन वेक्टर क्वांटिटी सोबत घेतो तर मिळणारी क्वांटिटी जी असते रिझल्टंट जो असतो तो काय असतो वेक्टर असतो.
मास हॅव ओनली मॅग्निट्यूड. समजा 2 kg एका बॉडीचं मास आहे, ती बॉडी चालली आहे 4 मीटर पर सेकंड एवढ्या व्हेलॉसिटीने. ओके. आणि इथं काय असेल आय कॅप कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग चालली आहे, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. तर ही काय त्याची व्हेलॉसिटी आहे 4 मीटर पर सेकंड, त्याचं मॅग्निट्यूड आहे आणि आय कॅप रिप्रेझेंट इट्स डायरेक्शन ऑफ मोशन. आणि त्या बॉडीचं मास किती 2 kg. तर काय होत असेल ते व्हेलॉसिटी वेक्टर हे त्याचं काय मॅग्निट्यूड आहे आणि ही काय त्याची डायरेक्शन आहे व्हेलॉसिटी वेक्टरची. तर ह्या व्हेलॉसिटी वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं आणि मासच्या मॅग्निट्यूडचं काय होतं प्रोडक्ट होतं, कारण की मास इज अ स्केलर क्वांटिटी. सो इट इज बिकम 8 kg आय कॅप. इथं काय आय कॅप and kg meter per second is what its unit. So 8 is the magnitude of this resultant quantity and I cap is its direction. So the resultant have magnitude as well as direction. Means resultant quantity is a vector quantity. ही जी मिळणारी क्वांटिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. It has magnitude as well as direction. Okay. So whenever we multiply a scalar quantity with the vector quantity, the resultant will be the vector. There is a multiplication of magnitudes of these two quantities. Okay. And the resultant quantity, त्या दोन क्वांटिटीच्या मास आणि वेक्टर स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट होतो. and the resultant quantity is vector quantity. तिथं मिळणारी जी क्वांटिटी असते ती कोणती क्वांटिटी असते, वेक्टर क्वांटिटी असते. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत. दुसरे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण काय फोर्स. फोर्स ॲज वी नो दॅट इट इज अ वेक्टर क्वांटिटी and it is a product of mass into acceleration. Acceleration is also vector quantity. Okay, so let us consider a body of mass 10 kg. 10 kg. Okay, and is that okay, the acceleration of this body is 10 meter per second square along j cap. J cap is a unit vector and it represents the direction. So there is a acceleration quantity is a vector quantity, has magnitude as well as direction, and mass is a scalar quantity, it has only magnitude. So there is only multiplication of magnitudes of these two quantities. या दोन क्वांटिटीज काय होईल ते फक्त मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन होईल. ओके. So acceleration is a vector quantity, it has magnitude as well as direction. So 10 times 100 kg meter per second square is what Newton, and j cap is a, so how much force we are applying on this body is 100 Newton along which axis, along y axis, because here j cap represent its direction. j cap is a unit vector along y axis. जेव्हा आपण इतका फोर्स y ऍक्सिसच्या अलॉंग लावतो त्या 10 kg या बॉडीवर, तर त्यामुळे त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन किती होत आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा ऍक्सेलरेशन होत आहे. तर फोर्स हॅज मॅग्निट्यूड, इट्स मॅग्निट्यूड इज 100 न्यूटन and it is directed, this force is acting along y direction because here unit vector is j cap. The resultant quantity has magnitude as well as direction. Okay. Another example, I think impulse is also the another example of this product, scalar vector multiplication. So whenever we multiply the two quantities, one of which is scalar and another is vector, then the resultant quantity, त्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन पासून मिळणारी जी क्वांटिटी असते ती वेक्टर क्वांटिटी असते. ठीक आहे. तिथे काय येते, whenever there is a multiplication of scalar quantity and vector quantity, the resultant will be a vector. मिळणारं जे resultant असेल ते काय असतं, vector असतं. This is the example, these are the examples of this multiplication. तर जेव्हा आपण स्केलारचं मल्टिप्लिकेशन वेक्टर सोबत घेतो तर स्केलार क्वांटिटीला काय असतं फक्त मॅग्निट्यूड, वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतं. तर स्केलार क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचं आणि वेक्टर क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन होतं अँड इट्स डायरेक्शन रिमेन्स ॲज इट इज. ओके. तिची डायरेक्शन जशाच तशी राहते. तर आपल्याला मिळणारी जी क्वांटिटी असते तिला मॅग्निट्यूड पण असतं विच इज इक्वल्स टू द, त्याचं मॅग्निट्यूड किती असतं, विच इज magnitude of this resultant quantity is equal to the product of magnitudes of
scalar quantity and vector quantity, and unit vector represent its direction. Okay, so this is the scalar vector multiplication. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? यामध्ये कोणाला काय अडचण आहे? स्केलार वेक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये समजले? स्केलार वेक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये कोणाला काय अडचण आहे का? ठीक है. So next multiplication we are going to discuss is vector vector multiplication. Initially we have discussed scalar scalar multiplication, in which two scalar quantity can be multiplied by using the laws of normal algebra. कारण की scalar quantities have only the magnitude and there is a multiplication of two numbers. Okay, तर मग दोन नंबरचं जसं आपण नॉर्मली मल्टिप्लिकेशन घेतो त्याच पद्धतीने आपण या स्केलार स्केलार क्वांटिटीचं काय करू शकतो? मल्टिप्लिकेशन करू शकतो. दुसरं जे मल्टिप्लिकेशन आपण फिजिक्समध्ये समजा डिस्कस करतो किंवा पाहतो तर ते म्हणजे स्केलार वेक्टर मल्टिप्लिकेशन. म्हणजे एक स्केलार क्वांटिटी दुसरी वेक्टर क्वांटिटी. तर अशा मल्टिप्लिकेशनमध्ये स्केलार क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचा आणि वेक्टर क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट होतो आणि मिळणारी जी क्वांटिटी असते तिला मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असतं. त्या मिळणाऱ्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड हे त्या दोन क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्टच्या बरोबर असतं, गुणाकाराच्या बरोबर असतं. ठीक आहे. तर इथं मी एक्झाम्पल्स दिले, फोर्स दिले, मोमेंटम दिले. आणखी एखादे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर इम्पल्स मी कालही सांगितलं, इम्पल्स इज वेक्टर क्वांटिटी and it is a product of force into time. So force, as we know that, it is a vector quantity, and time is a scalar quantity. Time is scalar quantity. जेव्हा आपण फोर्स वेक्टरचं टाइम सोबत मल्टिप्लिकेशन घेतो तर मिळणारी क्वांटिटी जी आहे ती कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. इम्पल्स इज वेक्टर quantity. Okay, so whenever we multiply scalar quantity with vector quantity, the resultant quantity is a vector quantity. It has magnitude which is equals to the product of magnitudes of scalar quantity and vector quantity, and it has direction. Okay, it is directed along the direction of vector quantity. त्या मिळणाऱ्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड ह्या दोन क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्टच्या बरोबर असतं आणि त्याची डायरेक्शन जी वेक्टर क्वांटिटी आहे त्याची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन त्या रिझल्टंट वेक्टरची असते. ठीक आहे. I cap is the direction of velocity, so momentum is also directed along x-axis. Force acceleration is directed along y-axis, so force is also directed along y-axis. Okay, so these are some of the examples of scalar vector multiplication. Okay, I hope तुम्हाला समजले. ओके, चला नेक्स्ट आपण डिस्कस करणार. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे वेक्टर 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 मल्टिप्लिकेशन. हा थोडासा आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आणि यावर बरेचसे प्रॉब्लेम्स आपण पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट जे मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहायचं ते पाहायचं वेक्टर वेक्टर मल्टिप्लिकेशन. So here we multiply two vector quantities. In physics we multiply two vector quantities by two ways. Okay, दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन आपण दोन पद्धतीने करू शकतो. वन इज डॉट प्रोडक्ट and another is cross product. Okay, so we can multiply two vector quantities by two ways. One is dot product and another is cross product. Okay, so as we know that vector quantities have magnitude as well as direction.
So how can we multiply? How can we take a dot product of two vector quantities and how can we take cross product of two quantities? कसं आपण डॉट प्रोडक्ट घेतो दोन क्वांटिटीचा किंवा क्रॉस प्रोडक्ट घेतो आपण दोन क्वांटिटीचा, तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचे आहे. हे दोन्ही प्रोडक्ट आपल्याला पूर्ण फिजिक्समध्ये ह्याचाच यूज करायचा आहे, ह्या वेक्टर अल्जेब्राचाच यूज करायचा. जिथं जिथं वेक्टर क्वांटिटीज असतील तिथं आपल्याला दोन वेक्टर क्वांटिटीची बेरीज नॉर्मल अल्जेब्राचे लॉजच्या ऐवजी वेक्टर अल्जेब्राचे लॉज वापरायचे. जिथं जिथं दोन वेक्टर क्वांटिटीज असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला एक तर डॉट प्रोडक्टने करायचे किंवा क्रॉस प्रोडक्टने करायचे. इट डिपेंड्स अपॉन द कंडिशन. ते डिपेंड होईल कशावर? त्या कंडिशनवर. ओके, हे लक्षात ठेवा. हे जर प्रोडक्ट समजले तर आपल्याला जे आपण भविष्यामध्ये इक्वेशन्स पाहणार आहेत फिजिक्समध्ये वेगवेगळे थिअरीसाठी, तर ते इक्वेशन्स कसे आले यावरून लक्षात येईल. ठीक आहे, तर याचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचसा होणार आहे. ठीक आहे, आपण का डॉट प्रोडक्ट घेतो तिथं किंवा का आपण क्रॉस प्रोडक्ट घेतोय हे आपल्याला तिथे लक्षात येईल. ओके, जर आज ह्या गोष्टी जर समजल्या तर भविष्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजायला हेल्पफुल असणार आहे. तर त्यामुळं या पूर्ण टॉपिककडे बरं आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकून समजून घ्यावं. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला कशाबद्दल डिस्कस करू? व्हॉट इज द डॉट प्रोडक्ट? व्हॉट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर क्वांटिटीज? ओके, तर मी ते सेंटेन्स लिहितोय. दिस प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ए स्केलर प्रोडक्ट. या प्रोडक्टला आणखी काय म्हणतात? स्केलर प्रोडक्ट म्हणतात. ओके, दिस प्रोडक्ट इट इज ऑल्सो कॉल्ड ए स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे, तर याला स्केलर प्रोडक्टच का म्हणतात? तर स्केलर म्हणजे काय? तर दोज क्वांटिटीज विच हॅव ओनली मॅग्निट्यूड. स्केलर म्हणजे काय? अशा क्वांटिटी ज्यांना फक्त काय असतं? मॅग्निट्यूड असतं. तर लक्ष द्या, जेव्हा आपण दोन वेक्टर क्वांटिटीचा काय घेतो? डॉट प्रोडक्ट घेतो. तर प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळते. जी मिळणारी व्हॅल्यू असते, जी मिळणारी क्वांटिटी असते, ती क्वांटिटी कोणती क्वांटिटी असते? स्केलर क्वांटिटी असते. म्हणून त्या प्रोडक्टला काय म्हणतो आपण? स्केलर. ओके, समजले? समजा दोन वेक्टर दिलेत. लेट अस कन्सिडर टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड, a bar and b bar. Consider two vectors a bar and b bar. This is a vector a bar and this is another vector b bar, which are co-initial vector. हे दोन्ही कोणते वेक्टर्स आहेत? Co-initial. How? What is meant by co-initial vector? Because their starting point is same or their starting point is common, and theta is the angle between them. So theta is the angle between them. Okay, तर त्यांच्यामधला अँगल किंवा त्यांची डायरेक्शन किती अँगलने सेपरेट झालेली आहे? थीटा एवढ्या अँगलने सेपरेट झालेली आहे. तर जेव्हा आपण या दोन वेक्टर क्वांटिटीचा डॉट प्रोडक्ट घेतो, तर डॉट प्रोडक्ट म्हणजे काय? लक्ष द्या, डॉट प्रोडक्ट ऑफ दीज टू वेक्टर क्वांटिटीज. ए बार इज वन वेक्टर क्वांटिटी, बी बार इज अनदर वेक्टर क्वांटिटी. आता डॉट प्रोडक्ट कशाने दाखवला जातो? त्या दोन वेक्टर क्वांटिटीच्या मधामध्ये काय दाखवला जातो? असा डॉट. सो दिस डॉट रिप्रेझेंट द डॉट प्रोडक्ट. दिस इज अ डॉट, आणि इथे डॉट असतो म्हणून यालाच काय म्हणतो आपण? डॉट प्रोडक्ट म्हणतो. ठीक आहे, सो व्हेनेवर वी टेक ए डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर क्वांटिटी and this dot product of two vector quantity is equals to the multiplications of magnitudes of two vectors. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय? तर हे जे दोन वेक्टर क्वांटिटीज आहेत त्यांच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार आणि अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. त्यांच्यामध्ये त्या दोन वेक्टर मध्ये असणारा जो अँगल आहे त्या अँगलचा काय घेतो आपण? कॉस घेतो. ओके, तर डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर is equals to the product of कशाचा प्रोडक्ट आहे? मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स, दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा आणि कशाचा? त्या दोन वेक्टर मध्ये असणाऱ्या अँगलचा काय घ्यायचा आहे आपल्याला? कॉस घ्यायचा आहे. तर त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच काय? डॉट प्रोडक्ट. ओके, सो डॉट प्रोडक्टची डेफिनेशन काय करते? डॉट प्रोडक्ट इज product of is equals to the product of magnitude
ऑफ टू वेक्टर. तुम्ही पाहू शकता इथं हे ए आणि बी चं काय घेतलं आपण मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट ओके आणि हे काय आहे कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. त्याच्यामध्ये असणारा जो अँगल असतो त्याचा काय घ्यायचा असतो कोसाइन घ्यायचा असतो. त्या कोसाइनचा प्रोडक्ट कशासोबत घेतो त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड सोबत घेतो आणि त्यालाच काय म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट. ओके डेफिनेशन समजले. जेव्हा आपण दोन वेक्टर क्वांटिटीचा डॉट प्रोडक्ट घेतो तर डॉट प्रोडक्ट म्हणजे काय तर डॉट प्रोडक्ट म्हणजे त्या दोन वेक्टर क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचा आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अँगलचा काय घेतो आपण कोसाइन घेतो. ओके आता या वेक्टर या प्रोडक्टला आपण स्केलर प्रोडक्ट का म्हणतो. या प्रोडक्टला आपण स्केलर प्रोडक्ट का म्हणतो तर समजा दोन वेक्टर आहेत ए बार वेक्टर आहे ओके तर त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं आहे 5 ओके आणि बी बार वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं आहे समजा 10 ओके आणि त्यांच्यातला अँगल दिलेला आहे आपल्याला किती तर 0. त्यांच्यातला अँगल काय दिलेला आहे 0 दिलेला आहे. तर आपण समजा काय करतोय ए बार डॉट बी बार घेतोय ए बार डॉट बी बार म्हणजे आपण त्यांचा डॉट प्रोडक्ट घेतोय. तर डॉट प्रोडक्ट म्हणजे काय त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट. तर एचं मॅग्निट्यूड किती आहे 5 बीचं मॅग्निट्यूड किती आहे 10 आणि कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम तर अँगल किती त्या दोन वेक्टर मधला 0. दोन्ही वेक्टर एकमेकाला कसे समजा पॅरलल आहेत त्यांच्यात अँगल काय असेल 0 असेल. cos 0 ची व्हॅल्यू काय येते 1 ओके 10 मल्टिप्लाइड बाय 5 इट्स 50 किती आहे 15 मल्टिप्लाइड बाय 1 इट्स 50. तर जे काही आपल्याला मिळाले इट्स जस्ट अ नंबर. तो मिळणारा जो आहे तो काय आहे फक्त एक नंबर आहे अलॉंग विथ इट्स युनिट. इथे युनिट असेल युनिट हे युनिट ठीक आहे. तर लक्षात घ्या जेव्हा दोन वेक्टर क्वांटिटीचा आपण डॉट प्रोडक्ट घेतो तर फक्त त्याच्या मॅग्निट्यूडचा आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अँगलच्या कोसाइनचा प्रोडक्ट घेतो आपण. म्हणजे मिळणारी जी क्वांटिटी असेल इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ युनिट. इथे एक नंबर आहे आणि त्यासोबत काय आहे युनिट आहे. तर म्हणजे मिळणारी जी क्वांटिटी आहे ए बार डॉट बी बार पासून मिळणारी जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीला फक्त काय असतं मॅग्निट्यूड असतं डायरेक्शन नसते. म्हणजे मिळणारी क्वांटिटी ही कोणती क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी आहे म्हणून या प्रोडक्टला आपण काय म्हणतो स्केलर प्रोडक्ट. ओके सो व्हेनेवर वी टेक a dot product of two vector quantities okay the resultant has only magnitude. Magnitude is just a number along with the unit. Okay so it's a just number 50 is just a number along with its unit. तर रिझल्टंट क्वांटिटीला फक्त काय असतं मॅग्निट्यूड असतं डायरेक्शन नसते. तर मिळणारी क्वांटिटी ही स्केलर क्वांटिटी असते. दोन वेक्टर क्वांटिटीच्या डॉट प्रोडक्ट पासून मिळणारी क्वांटिटी ही स्केलर क्वांटिटी असते म्हणून या प्रोडक्टला आणखी काय म्हणतो आपण स्केलर प्रोडक्ट म्हणतो. सो स्केलर प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड dot product is also called scalar product because the resultant quantity has only the magnitude. मिळणाऱ्या क्वांटिटीला फक्त काय असतं मॅग्निट्यूड असतं डायरेक्शन नसते. The resultant quantity is completely explained by only the magnitude and such quantities are called scalar quantities and that's why the dot product is called scalar product. So have you understand what is meant by dot product or what is the definition of dot product? Dot product is the product of magnitudes of two vectors and a cosine of angle between them. त्यांच्यामध्ये असणाऱ्या अँगलचा कोसाइन ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच काय डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट इज रिप्रेझेंटेड बाय डॉट बिटवीन टू वेक्टर क्वांटिटीज. दोन वेक्टर क्वांटिटीच्या मधामध्ये जो डॉट असतो तो आपण डॉट प्रोडक्ट रिप्रेझेंट करतो. डॉट प्रोडक्टला आपण आणखी काय म्हणतो स्केलर प्रोडक्ट. का म्हणतो स्केलर प्रोडक्ट कारण की आपण इथे दोन वेक्टर क्वांटिटीचा मॅग्निट्यूडचा आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अँगलचा कोसाइनचा प्रोडक्ट घेतोय. म्हणजे मिळणारी क्वांटिटी जी असते ती फक्त काय कशात मिळणारी क्वांटिटी जी असेल तिला फक्त काय असेल मॅग्निट्यूड असेल. ओके and that's why the resultant quantity is a scalar quantity. That's why this product is called scalar product. Okay इथपर्यंत कोणी काय अडचण आहे
ठीक आहे. तर लक्ष द्या. नेक्स्ट आपण याच्या काही प्रॉपर्टीज पाहणार. प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट प्रोडक्ट म्हणलं तरी चालेल. तर डॉट प्रोडक्टची डेफिनेशन समजली. डॉट प्रोडक्ट इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर अँड cosine of angle between them. This product is also called scalar product. Why? Because the resultant quantity, जेव्हा आपण दोन वेक्टर क्वांटिटीचा डॉट प्रोडक्ट घेतोय तर मिळणाऱ्या क्वांटिटीला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे. म्हणजे मिळणारी क्वांटिटी ही कोणती क्वांटिटी असते, स्केलार क्वांटिटी असते. ओके, समजले? यामध्ये कोणाला डाऊट आहे? आता आपण नेक्स्ट डिस्कस करणार आहेत हाऊ कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टीज ऑफ द डॉट प्रोडक्ट. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर सांगा. पुढे आपण जाऊन नाही तर डॉट प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज पाहू. इथे काय अडचण आहे? डॉट प्रोडक्ट म्हणजे काय समजले? स्केलार प्रोडक्ट का म्हणतो आपण ते समजले? ठीक. चला. So next we are going to talk about the properties of scalar dot product or scalar product. So first property or first characteristics of this dot product is, पहिली प्रॉपर्टी किंवा पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे डॉट प्रोडक्टची डिस्कस करू आपण. चला लक्ष द्या. समजा दोन वेक्टर दिले. लेट अस कन्सिडर टू वेक्टर्स रिप्रेझेंटेड. दिस इज वेक्टर ए बार and another vector is b bar. Another vector is b bar. ओके, थोडं मोठं काढा आपण ही प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी. This is vector a bar and this is vector b bar and theta is the angle between these two vectors. theta हा काय तर दोन वेक्टर मधला काय आहे, अँगल आहे. ठीक आहे. आता पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय लक्ष द्या. आपण याचा डॉट प्रोडक्ट कसा घेतो तर आपण आता डिस्कस केले. काय डिस्कस केलं? a बार डॉट b बार इज इक्वल्स टू द a बार डॉट b बार कशाच्या बरोबर असतं, इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ दीज टू वेक्टर्स. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट, ए मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी, या दोन वेक्टरचा मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या कॉसचा काय घेतो आपण, सॉरी अँगलचा काय घेतो आपण, कोसाइन. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे काय, डॉट प्रोडक्ट. ओके, इथपर्यंत कळले. तर आता समजा मी ह्या बी वेक्टर पासून परपेंडिक्युलर टाकलाय ए वेक्टरवर. ओके, मी काय केले, बी वेक्टर पासून परपेंडिक्युलर टाकलाय कशावर, ए वेक्टरवर. ओके, तर मला एक पॉइंट मिळाला यम. कोणता पॉइंट मिळाला, यम. ठीक आहे. तर मी आता ह्या बी वेक्टरला म्हणजे मी काय करतो, या बी वेक्टरचा कंपोनंट काढतोय कशाच्या अलाव, ए वेक्टरच्या अलाव. तर ओएम जो असेल तो असेल कंपोनंट ऑफ वेक्टर बी बार अलॉन्ग वेक्टर ए बार. मग हा ओएम वेक्टर कसा काढणार आपण, ओएम वेक्टर किंवा कंपोनंट कसा काढणार, तर ह्या अँगलचा काय घेऊ आपण, कॉस. या अँगलचा कॉस घेऊ. तर कॉस इज व्हॉट, कॉस इज कॉस थीटा इक्वल्स टू ॲडजसंट साइड इज ओएम अँड हायपोटेन्युअस. तर याची ट्रायंगलची हायपोटेन्युअस काय असेल, बी. तर बीचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे, सेकंड वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे, बी. cos theta is adjacent side divided by hypotenuse is b. तर आपल्याला ओएम इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, बी कॉस थीटा. म्हणजे ओएमचं मॅग्निट्यूड काय आलं, बी कॉस थीटा. हे बी कॉस थीटा काय आहे, बी कॉस थीटा आहे कंपोनंट कशाचा, ह्या बी वेक्टरचा, वेक्टर बी बारचा कंपोनंट कशाच्या आला कंपोनंट आहे तो, ए वेक्टरच्या आला. बरोबर आहे. लक्ष द्या, बी कॉस थीटा कशाची व्हॅल्यू, ओएमची. ओएम काय आहे, ह्या वेक्टर बी चा कंपोनंट कशाच्या आला, वेक्टर ए बारच्या आला, बी चा काय हा कंपोनंट आहे. ओके, तर मग आपण ह्या बी कॉस थीटाला काय म्हणू शकतो, या बी कॉस थीटाला आपण म्हणू शकतो कंपोनंट. बी कॉस थीटा काय आहे, कंपोनंट आहे कशाचा, वेक्टर बी चा. कोणत्या वेक्टरच्या आला, ए वेक्टरच्या आला, ए च्या दिशेनं हा बी चा काय आहे, कंपोनंट आहे. मग बी कॉस थीटाला काय म्हणू शकतो आपण, कंपोनंट ऑफ वेक्टर बी बार अलॉन्ग वेक्टर ए बार.
बी व्हेक्टरचा कंपोनंट कशाच्या अलॉंग आहे तो ए व्हेक्टरच्या, म्हणजे डॉट प्रोडक्ट इज द प्रोडक्ट ऑफ फर्स्ट व्हेक्टर, या पहिल्या व्हेक्टरचा मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट, आणि कंपोनंट ऑफ सेकंड व्हेक्टर, सेकंड व्हेक्टर कोणता इथं बी, अलॉंग फर्स्ट व्हेक्टर. लक्ष द्या इथं लक्ष द्या, ए बार फर्स्ट व्हेक्टर आहे समजा, बी बार सेकंड व्हेक्टर, त्याचा डॉट प्रोडक्ट कसा घेतो आपण, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस ऑफ थीटा. तर हे काय आहे, तर ह्या फर्स्ट व्हेक्टरचं काय आहे मॅग्निट्यूड, आणि हे बी कॉस थीटा काय आहे, तर बी कॉस थीटा ह्या सेकंड व्हेक्टरचं बीचं सेकंड व्हेक्टरचं कंपोनंट आहे कोणत्या व्हेक्टरच्या अलॉंग ए व्हेक्टरच्या अलॉंग. ओके, तर आपल्याला काय म्हणता येईल डॉट प्रोडक्ट, त्याची आणखी एक डेफिनेशन तयार करता येईल, तीच त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. डॉट प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज द प्रोडक्ट ऑफ, कशाचं प्रोडक्ट आहे, इट्स अ प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट व्हेक्टर. या ज्या दोन व्हेक्टर क्वांटिटीचा आपण डॉट प्रोडक्ट घेतला आहे त्यापैकी जी पहिली क्वांटिटी आहे तिच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घेतोय आपण, एचा मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट कशासोबत घेतोय, ती दुसरी क्वांटिटी तिचा कंपोनंट ऑफ व्हेक्टर बी अलॉंग फर्स्ट व्हेक्टर, एच्या अलॉंगचा जो कंपोनंट आहे त्याच्यासोबत आपण त्याचा प्रोडक्ट घेतो. सेकंड व्हेक्टरचा जो कंपोनंट आहे कशाच्या अलॉंग ए व्हेक्टरच्या अलॉंग त्याचा, आणि ए व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा आपण काय घेतो प्रोडक्ट, त्यालाच काय म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट. ओके, सो नेक्स्ट समजा मी बी बार डॉट ए बार लिहितो, बी बार डॉट ए बार, त्याला कसं लिहिता येईल मला, मॉड ऑफ बी मॉड ऑफ ए कॉस ऑफ थीटा, मॉड ऑफ बी मॉड ऑफ ए कॉस ऑफ थीटा. तर मी काय करेल, या ए व्हेक्टर पासून लक्ष द्या, हे ए व्हेक्टर पासून मी परपेंडिक्युलर टाकलाय कशावर, बी वर टाकला, कोणत्या व्हेक्टरवर टाकलाय, बी व्हेक्टरवर. तर मला कोणता व्हेक्टर हे मिळेल, एन पॉइंट मिळेल. ठीक आहे, एन पॉइंट मिळाला तर मी ह्या व्हेक्टरचा काय घेईल कॉस, या अँगलचा काय घेईल कॉस. आता इथे ट्रायंगल कोणता कन्सिडर करतो आपण, ओ एन हा व्हेक्टर ट्रायंगल कन्सिडर करतो, याचा कॉस घेतला तर ऍडजस्टंट साइड कोणती असेल, ओ एन. याचा कॉस घेतला मी तर ऍडजस्टंट साइड काय असेल, कॉस ऑफ थीटा इक्वल्स टू ऍडजस्टंट साइड कोणती असेल, ओ एन डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस कोणती असेल या ट्रायंगलची, ए बार, ए चं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे ए. ओ एन इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, ए कॉस थीटा, म्हणजे ए कॉस थीटा, ए कॉस थीटा. ए कॉस थीटा काय आहे, ए कॉस थीटा काय आहे, तर ए कॉस थीटा आहे कंपोनंट कशाचा, वेक्टर ए चा, कोणत्या वेक्टरच्या अलॉंग, बी वेक्टरच्या अलॉंग. जसं आपण कंपोनंट घेतला होता वेक्टर बी चा ए वेक्टरच्या अलॉंग, तसंच इथं काय घेतलंय आपण, कंपोनंट घेतलाय वेक्टर ए चा, सेकंड वेक्टरचा कंपोनंट घेतलाय फर्स्ट वेक्टरच्या अलॉंग. फर्स्ट वेक्टर इथे कोणता आहे, बी बार हा फर्स्ट वेक्टर आहे. तर मग इथं काय लिहिलंय आपल्याला, डॉट प्रोडक्ट इज द प्रोडक्ट ऑफ फर्स्ट वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, आणि हे काय आहे, ए कॉस थीटा काय आहे, ए कॉस थीटा आहे सेकंड वेक्टरचा. आता इथे सेकंड वेक्टर कोणता आहे, ए बार, त्या सेकंड वेक्टरचा कंपोनंट कोणत्या वेक्टरच्या अलॉंग, फर्स्ट वेक्टरच्या अलॉंग. तर ए कॉस थीटा इज द कंपोनंट ऑफ वेक्टर ए बार अलॉंग वेक्टर बी बार. ए बारचा कंपोनंट आहे कोणत्या वेक्टरच्या अलॉंग, बी बारच्या अलॉंग. ओके, तर बी बार डॉट ए बार इक्वल्स टू मॉड ऑफ बी ए कॉस थीटा. म्हणजे डॉट प्रोडक्ट हा काय असतो, प्रोडक्ट असतो कशाचा, फर्स्ट वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आणि सेकंड वेक्टरच्या कंपोनंट कशाच्या अलॉंग, फर्स्ट वेक्टरच्या अलॉंग, या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट. ओके, तर इथे पहा, इथे फर्स्ट वेक्टर बी बार आहे, इथे सेकंड वेक्टर ए बार आहे. तर फर्स्ट वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आणि सेकंड वेक्टर कोणता आहे, ए, त्याचा कंपोनंट कोणत्या वेक्टरच्या अलॉंग, बी वेक्टरच्या अलॉंग, फर्स्ट वेक्टरच्या अलॉंग जो कंपोनंट आहे त्याचा प्रोडक्ट म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट. ओके, ही पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली. डॉट प्रोडक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर अँड कंपोनंट ऑफ सेकंड वेक्टर अलॉंग फर्स्ट वेक्टर. डॉट प्रोडक्ट इज द फर्स्ट वेक्टर बी बार आहे, इथे सेकंड वेक्टर ए बार आहे. डॉट प्रोडक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर अँड कंपोनंट ऑफ सेकंड वेक्टर अलॉंग फर्स्ट वेक्टर, या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक समजली आहे.
लक्ष द्या, आपण वेक्टरचे कंपोनंट काढतो. जर आपल्याला अँगल माहिती असेल आणि वेक्टर माहिती असेल, वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती असेल, तर आपण काय करू शकतो, त्याचे एक्स कंपोनंट वाय कंपोनंट कॅल्क्युलेट करू शकतो. इथे आपण तेच केले. इथे आपल्याला हा अँगल माहिती आहे, वेक्टर बी चं मॅग्निट्यूड माहिती, त्या वेक्टर बी पासून परपेंडिक्युलर टाकला ए वर, तर आपल्याला एक पॉइंट मिळेल. तर तो ओएम जो वेक्टर असेल तो असेल काय, कंपोनंट. कशाचा कंपोनंट, या सेकंड वेक्टरचा ए च्या. आणि तसाच मी ए वरून परपेंडिक्युलर टाकला बी वर, तर मला एक पॉइंट मिळाला एन. तर ओएन जो असेल, ओएन म्हणजेच काय, ओएन म्हणजे वेक्टर ए चा कंपोनंट. कोणत्या वेक्टरच्या आला, बी वेक्टरच्या आला. मी काय काढलं, कंपोनंट काढलं. तर जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट घेतो ए बार डॉट बी बार, तर ए बार डॉट बी बार म्हणजे काय, त्या पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट. आणि बी कॉस थिटा काय असतो, तर बी कॉस थिटा असतो या सेकंड वेक्टरचा कंपोनंट. कशा, कोणत्या वेक्टरच्या आला, ए वेक्टरच्या आला. तर तो कोणता आहे, ओएम. या दोघांचा प्रोडक्ट. ओएम ची व्हॅल्यू किती आली आपली, बी कॉस थिटा. सो कंपोनंट ऑफ सेकंड वेक्टर अलॉंग फर्स्ट वेक्टर, याचा प्रोडक्ट. समजा आपण बी बार डॉट ए बार घेतलं, तर इथं पहिला वेक्टर कोणता, ए, त्याचा मॅग्निट्यूड. आणि ए कॉस थिटा काय असेल, तर ए कॉस थिटा असेल सेकंड वेक्टरचा कंपोनंट. या ए वेक्टरचा काय असेल, कंपोनंट. कोणत्या वेक्टरच्या आला, या फर्स्ट वेक्टरच्या आला. ठीक आहे. तर ए कॉस थिटा इज अ कंपोनंट ऑफ वेक्टर ए बार अलॉंग बी बार. तर या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट. पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली, पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली का. इथे काय लिहिता येईल, इट इज द प्रोडक्ट ऑफ magnitude of first vector and component second vector along first vector. ठीक है. So dot product is the product of magnitude of first vector and component of second vector along first vector. कोणाला काय अडचण आहे यात काय अडचण आहे, पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली. ठीक है. चलो सेकंड, second characteristics से डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट यालाच काय म्हणतो आपण, स्केलर प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. आता वेक्टर मल्टिप्लिकेशनचा कम्युटेटिव्ह लॉ, आपण वेक्टर ऍडिशनचा कम्युटेटिव्ह लॉ पाहिजे. लक्षात आहे का, कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो, ए बार प्लस बी बार इक्वल्स टू बी बार प्लस ए बार. म्हणजे ए बार प्लस बी बार घेतलं काय, बी बार प्लस ए बार घेतलं काय, रिझल्टंट विल बी सेम. रिझल्टंट कसा राहतो, सारखाच राहतो. हे आपण पाहिलं होतं कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन, वेक्टर ऍडिशन. म्हणजे आपण तिथे लिहिलं होतं, तुमच्या लक्षात असेल तर, वेक्टर ऍडिशन ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ठीक आहे. म्हणजे दोन वेक्टरची जागा जरी इंटरचेंज केली तर रिझल्टंट सेम राहतो. ए बार प्लस बी बार केलं काय आणि बी बार प्लस ए बार केलं काय, रिझल्टंट एक सारखा राहतो. रिझल्टंट मध्ये कसलाही बदल होत नाही. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, ऍडिशनचा कम्युटेटिव्ह लॉ. तसंच इथं आपण काय करणार आहे, उभे पाहणार आहेत काय, कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. आता कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, तर
ए बार डॉट बी बार जर घेतलं मी, त्या दोन व्हेक्टर क्वांटिटीचा मी प्रोडक्ट घेतला समजा, डॉट प्रोडक्ट घेतला, तर रिझल्टंट इज ए मॉड ऑफ बी कॉस ऑफ थिटा. ठीक आहे, त्याचा प्रोडक्ट कसा घेतो आपण असं. किंवा मी बी बार डॉट ए बार घेतलं समजा, बी बार डॉट ए बार म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी जागा बदलली. अगोदर ए बार डॉट बी बार घेतलं तर प्रोडक्ट काय मॉड ऑफ बी कॉस ऑफ थिटा, आणि बी बार डॉट ए बार घेतलं तर प्रोडक्ट काय आता मॉड ऑफ ए कॉस ऑफ थिटा. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल काय घेऊ की म्हणजे आता हे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन काय सांगतो, तर हे आणि हे सेमच असतं. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, ए बार डॉट बी बार घ्या किंवा बी बार डॉट ए बार घ्या, तर जी मिळणारी क्वांटिटी आहे ती कशी असेल, सारखीच असेल. ठीक आहे, ए बार डॉट बी बार घेतलं काय किंवा बी बार डॉट ए बार घेतलं काय, मिळणारी जी क्वांटिटी आहे ती स्केलर आहे, इट हॅज मॅग्निट्यूड आणि दिस क्वांटिटी इज सेम. ती काय असेल, सेम असेल. एक्झाम्पल घेऊ आपण. चला एक्झाम्पल नुसार समजून घेऊ. समजा मला दोन व्हेक्टर दिले, एक व्हेक्टर दिला ए बार, त्याचं मॅग्निट्यूड दिले 5, दुसरा व्हेक्टर दिला बी बार, त्याचं मॅग्निट्यूड दिले 10, आणि त्या दोन व्हेक्टर मधला अँगल दिला मला 0. एक समजून घेऊ आपण याला. ही प्रॉपर्टी कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन काय आहे, ए बार डॉट बी बार इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. म्हणजे डॉट प्रोडक्ट काय उभे करतो, कम्युटेटिव्ह लॉ उभे करतो व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मिळणारी क्वांटिटी, जेव्हा आपण दोन व्हेक्टर क्वांटिटीचा डॉट प्रोडक्ट घेतो, मिळणाऱ्या क्वांटिटीला फक्त काय असतं, डायरेक्शन मॅग्निट्यूड असतं. इट डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ डायरेक्शन. तर मिळणारी क्वांटिटी स्केलर असते. तर आता आपण समजा याचं डॉट प्रोडक्ट घेऊ, दोन पद्धतीने ए बार डॉट बी बार घेऊन. समजा सुरुवातीला ए बार डॉट बी बार, मॉड ऑफ ए किती आहे 5, मॉड ऑफ बी किती आहे 10, आणि कॉस ऑफ थिटा कॉस ऑफ 0. इथं अँगल किती दिलाय, 0 दिलाय. तर 10 5 50. ओके, आणि गुणिले 1 कॉस 0 ची व्हॅल्यू 1 किती येईल 50. म्हणजे मला ए बार डॉट बी बार किती मिळाले 50. तसंच आता मी बी बार डॉट ए बार घेतो, बी बार डॉट ए बार. बी बार डॉट ए बार म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ बी, मॅग्निट्यूड ऑफ ए, कॉस ऑफ थिटा. मॉड ऑफ बी किती आहे 10 गुणिले मॉड ऑफ ए किती आहे 5, आणि कॉस ऑफ 0, अँगल किती त्या दोन वेक्टर मधला 0. जिथं बी बार डॉट ए बार घेतलं, इथं ए बार डॉट बी बार घेतलं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे किती येईल 10 5 50 गुणिले कॉस 0 ची व्हॅल्यू 1 किती येईल, मॅग्निट्यूड 50. म्हणजे बी बार डॉट ए बार घेतलं, त्याचं मॅग्निट्यूड किती आलं 50. ए बार डॉट बी बार घेतलं, याचं पण मॅग्निट्यूड काय आले 50. लेफ्ट हँड साइड सेम आहे, सॉरी राईट हँड साइड सेम आहे या दोन्ही इक्वेशनची, तर लेफ्ट हँड साइड पण कशी राहील, सेम राहील. ओके, म्हणजे आपण ए बार डॉट बी बार घेतलं काय किंवा बी बार डॉट ए बार घेतलं काय, रिझल्टंट विल नॉट बी चेंज. इथे रिझल्टंट बदलणार नाही, रिझल्टंट एकसारखा असतो. म्हणून आपण इथं काय लिहिले, डॉट प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. काय आहे कम्युटेटिव्ह लॉ, ए बार डॉट बी बार इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. ओके, तर आपण बी बार डॉट ए बार घेतलं, किती आले 50. ए बार डॉट बी बार घेतलं, ते पण किती आले 50. तर रिझल्टंट क्वांटिटी जी मिळणारी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे, तिचं मॅग्निट्यूड किती आहे 50. इथे पण मॅग्निट्यूड किती आहे, तितकंच येते 50. ओके, सो रिझल्टंट विल नॉट बी चेंज. ओके, so that's why we can say that a bar dot b bar equals to b bar dot a bar. काय अडचण असेल तर सांगा. सेकंड कॅरेक्टरिस्टिक समजली.